बरं झालं, आता सगळी तयारी वाया नाही जाणार. मला तर ना उखाण्याचंच टेन्शन आलं होतं. तुला माहितीये फार कठीण आहे रे असं प्रोफेशन नुसार उखाणे तयार करणं. फारच कठीण. पण आता उखाणा घेता येईल. मम्मी म्हणवती तसंच झालं सगळं. सगळं छान झालं. नुपूर, लता मामींच्या रिलेटिव्ह मध्ये कोणी गुप्ते आहेत का ग? का काय झालं? नाही काही नाही, मी जरा विचार करत होतो. मगाशी यश म्हणाला ना की अवधूत गुप्ते आणि लता मामींची फार जुनी ओळख आहे. असेल. अगं पण मग मामीने स्थळ आणलं असतं ना हे. अरे तिच्या लक्षात आलं नसेल रे लगेच. नुपूर, तो मामीचा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे अवधूत गुप्ते लता मामींचा फॅन आहे हे कधी त्यांनी दाखवलंच नाही यार. आणि मुळात लता मामी इतकी चांगली सिंगर आहे तिने कधी सांगितलंच नाहीये. तुला खरं सांगू का, लग्नानंतर होतं रे असं. आपल्या आवडीनिवडी ना बाजूलाच राहतात आणि आपल्या घरात बाथरूम हेच गाणाऱ्यांसाठीचं हक्काचं व्यासपीठ आहे ना. तरी नशीब त्याच्यामुळे लता काकूचे स्वर आपल्या कानावर पडतात. भाग्य आपलं. नाही तरी अवधूत गुप्तेंनी लता मामींना ओळखणं कसं शक्य आहे? आय मीन कधीतरी विषय निघाला असता ना. काढ काढ, तू खुसपट काढ. माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं होणार असेल तर तू खुसपट काढायलाच पाहिजे नाही का? नाही नाही नुपूर, अगं तसं नाहीये. बघ तुझं जर लग्न झालं ना तर सगळ्यात जास्त आनंद मला होणार आहे. माझ्या लग्नाने नाही काही, तुला इथून सटकाला मिळेल म्हणून आनंद होणार आहे तुला. काही का असे ना, आनंद महत्वाचा ना. राहिला प्रश्न अवधूतचा. लता मामी आल्यावरच खरं काय ते कळेल. अगं खरंच सगळं चांगलं होणं तुझ्या हातात आहे. आपल्या नकुडीचं भविष्य फक्त तुझ्या हातात आहे लता. आई शपथ, यू आर ग्रेट यार. सेम टू सेम माझ्यासारखं. मला कळत नाही, अवधूत मला ओळखतो? नुसता ओळखतो अगं, तो तुझा खूप मोठा फॅन आहे. तो तर तुला लता मॅडम म्हणत होता. लता मॅडम कुठे आहेत? लता मॅडम कधी येणार? लता मम्मी, तो तुझा फॅन आहे, फॅन. माझं गाणं कधी ऐकलं त्याने? अगं, ते नाही का त्या दिवशी वधूवर सूचक मंडळातून फोन आला होता ना, तेव्हा तू तिथे गाण्याची प्रॅक्टिस करत बसली होती. तेव्हा ते फोनवरून तुझं गाणं त्यांना ऐकू गेलं असणार आणि ते त्याने अवधूतला सांगितलं. आई तुझी माउथ पब्लिसिटी इतकी सॉलिड आहे ना. बस ठरलं, फिक्स फिक्स. माझ्या मोबाईल शॉप मध्ये तूच ब्रँड अँबॅसेडर. पण दादा हे कसं काय? अवधूत यांना आधीपासून ओळखतो, अगदी म्हणजे लहानपणीपासून. त्याच्या की आईच्या? आणि तसंही दोघांच्या वयात फारसा फरक नाहीये. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.